मंडळी, हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत डॉक्टर निलेश साबळे हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झाला. गेली अनेक वर्ष तो चला हवा येऊ द्यामध्ये सूत्रसंचालनाची भूमिका साकारत होता. 10 वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु शो संपल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच डॉक्टर निलेश साबळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलर्स मराठीवर येत्या 27 एप्रिलपासून हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कॉमेडी शो घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर हसताय ना हसायलाच पाहिजे यामध्ये निलेश साबळे यांच्यासोबतच भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल सेदम, रोहित चव्हाण आणि सुपर्णा श्याम असे कलाकारसुद्धा झळकणार आहेत. खरं तर हसताय ना हसायलाच पाहिजे हा डायलॉग गेली अनेक वर्ष निलेश प्रेक्षकांशी संवाद साधताना बोलतो. आता या नवीन शोला हेच नाव द्यायचं कधी सुचलं असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने यामागचा किस्सा प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. तर राजश्री मराठी या यूट्यूब चॅनलला दिलेल्या माहितीमध्ये अभिनेता म्हणाला, जेव्हा केदार सरांनी या नावाबाबत चर्चा केली तेव्हा त्याने विचारलं, तुझ्या डोक्यात काय नाव आहे? त्यावेळी मी त्यांना माझ्या डोक्यातील असलेली 4-5 नावं सांगितली. मी आधी या नावाचे तुकडे केले होते, द हसताय ना शो आणि द हसायलाच पाहिजे शो. यावर केदार शिंदेंना मी विचारलं कोणतं नाव घेऊ. यावर केदार सरांनी दोन्ही नावं ऐकल्यावर ते म्हणाले, कशाला नावाचे तुकडे करायचे, आपण हे नाव एकत्र करूया, कारण हे संपूर्ण वाक्य तुझंच आहे ना. हसताय ना हसायलाच पाहिजे हे नाव आपण ठेवूया. मग मला हे नाव फार आवडलं. यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे नाव ठेवल्यावर हा शो लोकांपर्यंत पोचणं फार अवघड जाणार नाही. माझ्या या वाक्यामुळे लोकांना लगेच कळेल हे माझं म्हणणं आहे आणि शोबरोबर प्रेक्षक लगेच कनेक्ट होतील असं निलेश यावेळी म्हणाला. तर येत्या 27 एप्रिलपासून कलर्स मराठीवर हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या शोबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.